हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाबाबतचा आत्ताचा निर्णय सरसकट नाही, भाजप असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं सकारात्मकपणे घ्या, मराठीही ओबीसी, त्यामुळे फडणवीस ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाहीत, हे बरोबर, जरांगेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची 5 तासापासून ईडी चौकशी, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर अडचणीत। स्वाभिमानी मराठा कुणबीमधील समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। मराठा कुणबींना आरक्षण दिल्यास मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्यास अतिक्रमण, नारायण राणे यांचं वक्तव्य। ओबीसींमध्ये मागच्या दारानं घुसखोरी सुरू, ओबीसींचं आरक्षण संपवलं जातंय, मी ओबीसींची लढाई लढणारच, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका। ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी केले नाहीत, भुजबळांशी चर्चा करून सरकारचा निर्णय समजावू, फडणवीसांची प्रतिक्रिया। दुसऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याची काहींना सवय, मनोज जरांगे यांची भुजबळांवर टीका, तर सरकारसोबत तह झालेला नाही, जरांगेंचं वक्तव्य। सरकारमध्ये भुजबळांचं ऐकलं जात नसेल तर भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिमंडळामधून राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा मंत्री भुजबळ यांना सल्ला। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान, महाराष्ट्रामधील 6 जागांचा समावेश, नारायण राणे, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, अनिल देसाई यांची राज्यसभा टर्म 2 एप्रिलला संपेल। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद आणि औरंगाबादच राहणार, निवडणूक आयोगाचे आदेश, 2026ला जनगणना होईपर्यंत हेच नाव राहील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर 7 कंपन्यांशी करार झाल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।